नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत बारी, लेखक रणजित देसाई. तेग्या झरझर पावले टाकीत चालला होता. आकाश कुंदावले होते. हातातल्या काठीवर भार देत तेग्या चिखलातून पाय काढीत चालला होता. दड्डी जशी जवळ दिसू लागली तशी त्याने पावले जोराने उचलण्यास सुरुवात केली. गावच्या वेशीत शिरताच त्याची पावले अडखळली. तो रेंगाळत चालू लागला. सावकाराच्या दारात तेग्या जेव्हा पोहोचला तेव्हा सावकार कट्ट्यावर घातलेल्या बैठकीवर बसून पान खात होता. नुसते बनेल व धोतर तेवढेच त्याच्या अंगावर होते. सावकाराला पाहताच क्षणभर तेग्या दारात थबकला. आत शिरावे की न शिरावे याचा विचार तो करू लागला. तोच सावकाराचे लक्ष त्याच्याकडे गेले व त्याने हाक मारली. कोण? तेग्या, ये की. केव्हा आलास? आत्त, हेच आलू सरकार. जेवला की नाहीस? नाही. थांब, तुला वाढायला सांगतो. म्हणून सावकार उठला आणि घरात गेला. तेग्या कट्ट्यावर जाऊन बसला. थोड्याच वेळात एका माणसाने त्याला 2 तांबे पाणी आणून दिले. त्याने त्या पाण्याने हातपाय धुतले, तोंडावर पाणी मारून घेतले. तेव्हा त्याला थोडे बरे वाटले. तोवर आतून पत्रावळ वाढून आली. डोक्यावरचे मुंडासे काढून तेग्या जेवणास बसला. खाली मान घालून तेग्या जेवत होता. पत्रावळीतला भाताचा ढीग मोठमोठे घास करून तो घशाखाली घालीत होता. मधून मधून पिकलेले केस, चेहऱ्यावर पडलेल्या उभ्या सुरकुत्या त्याचे वय सांगत होत्या. जेवण होताच तांब्या वर करून तेग्याने पाणी घटाघटा पिले. पत्रावळी गोळा करून ती घराबाहेर फेकून दिली आणि तो माघारी वळला. तांब्या कट्ट्यावर ठेवून तो सावकाराच्या बैठकीजवळ गेला. त्याला पाहून सावकार म्हणाला, झालं जेवण? व्हय. लगीन झोकात केलंस म्हणे पोराचं? कसलं आलंय झोकात? लई इप्रीत झालं. म्हणजे? घर पेटलं माझं. खाली मान घालून तेग्या म्हणाला. ते कसं? कुणास दखल? लग्नाच्या रातीच घर पेटलं माझं. रे. अरे रे. तेवढ्यावरच भागलं नाही सावकार. असली 10 घरं बांधली असती म्या, पण घराबरोबर नागी बी गेली. आ? काय सांगतोस? वय सावकार, मरता मरता सुनाला वाचवलं तिनं. मग आता कुठं राहताय? राहायचं कुठं? काळूच्या घरात हाईत पोरगा आणसून. त्याच्या पायीच आलो मी. का रे? असं बघा सावकार, आज महिना झाला घर जळून. समधीकडे म्या बघितलं पण जमना. पोरासनी असं किती दुसऱ्याच्या घरात ठेवावं? शेवटी मनात विचार केला आणि तुमच्याकडं आलो. 500 रुपये दिलंसा तर घर उभं करीन म्हणतोया. 500? पैशांची काय खान लागली का काय माझ्याकडं? सावकार, तुम्हीच असं म्हटलासा तर कोण मदत करेल आम्हासनी? शानाच दिसतोस तू. मागं लग्नाला 200 घेऊन गेलास, आता 500 मागतोस. तुझा देणेदार नाही मी. सावकार, तसं नाही म्हणत मी. एवढ्या कामगिऱ्या केल्या, सारं तुम्हासनी दिलं. कधी म्या हुज्जत घातली आवय? फुकट नाही दिलंस बाबा. झक्कत पैसे मोजून घेऊन गेलास. 1000नं आणलं तेव्हा 100नं दिलंसा. तेग्या एकदम उफाळून म्हणाला. नाहीतर दुसऱ्याला देणार होतासच की. तुझे दरोडे बी कसे निस्तरले हे माझं मलाच ठाऊक. वय, ते बी मला माहीत आहे. तेग्या कडवटपणे हसून म्हणाला. सावकार, 20 वर्षामागं ह्याच दड्डीत सोनाराची नळी फुंकीत बसला होतासा आणि आज ह्यो वाडा बांधून सावकार म्हणून घेतासा. तुझे उपकारच की. चोर लेकाचे. साफ सांगतो तुला, माझ्याकडून 1 पैसा मिळणार नाही तुला. मग काय करू मी सावकार? दरोडा घाल, हवं ते कर. ते दिस असते तर आज असा आलो नसतो तुमच्या दारात आणि तुमची बी टाप नव्हती असं मला बोलाया. सरकार बदललं, रानं बोडकी झाली. ते मागचं दिस असतं तर दुसरीकडे कशाच गेलो असतो. रातीत ह्योच वाडा पाया सकट नेला असता उचलून बेरडवाडीला. त्या शब्दांनी सावकाराचे मन थरारले. पण क्षणात तेग्यापासून काही भीती नाही हे त्याच्या लक्षात आले. नाक फेंदारून तो म्हणाला, मला दम देतोस? बेईमान कुठला? खबरदार सावकार, कुणास बेईमान म्हणतासा? बेईमान म्या नव्हं, तुम्ही. तेग्या, तुला पैसेच जर पाहिजे असतील तर काहीतरी आणून ठेव. धर्म करायला आता माझ्याजवळ पैसे नाहीत. त्या शब्दांनी तेग्याच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तो सगळीत आवाजात म्हणाला,
खरं हाय ते. आता आम्ही भिकारीच झालोय सरकार. असं म्हणत त्याने कमरेला हात घातला. धोतराचा शेव त्याने सोडला. गाठ सोडून त्यातले दागिने सावकारासमोर ठेवीत भरल्या आवाजात म्हणाला, सावकार, हे घेवा आणि माझी नड भागवा. नाही म्हणू नगासा. दरोडा घातलास का रे? नाही सावकार, सुनाच्या अंगावरचं दागिनं आहेत हे. म्हणजे आतापर्यंत मी तसाच मागतो काय हे बघत होतास व? नाही सरकार, तसं नाही. हे नागीच्या अंगावरचं दागिनं आहेत. नागीनं सवताच्या हातानं सुनाच्या अंगावर दागिनं चढवलं होतं. ते राहावं तसं वाटत होतं मला. पण जाऊ देत सावकार, झोपडीत राहून दागिनं तरी कुणी चढवायचं? बघा बघा सावकार, काय देताय ते. सावकाराने ते दागिने बघितले. तेग्याच्या असहाय्य मुद्रेकडे पाहून तो अस्वस्थ झाला. ते दागिने बघून सावकार पुन्हा तसाच बसला. बराच वेळ कोणी काही बोलले नाही. तेग्याची अधीरता वाढत होती. तेग्या म्हणाला, सावकार, बोला की. काय बोलू? किती देशीला ह्यावर? तोच विचार करतोय. सावकार, असं करू नगसा. एवढंच आहेत माझ्याकडं. काय बी करून घर उभं करा पोराचं. सारा जलम आवरून घालवलाय गावात. आता त्याला बट्टा लावू नगासा. तेग्या, आता आमचे तरी कुठं चांगले दिवस राहिलेत. आता पूर्वीचं सरकार राहिलं नाही. आता आम्हाला पण 56 कायदे आहेत. म्हणूनच आम्ही सावकारी सोडली आणि शेती सुरू केली. तू मागतोस तेवढी रक्कम नाही माझ्याजवळ शिल्लक. असं बोलू नगासा सावकार. तुमचा उपकार मी या जन्मी विसरणार नाही. दुसरं कुणाकडे जाऊ मी सांगा? बरं, बघू. बस जरा. सावकार, आणिक एक मागणं हाय. कसलं? हे दागिनं असंच ठेवा. काय बी करून मी तुमचं पैसे फेडीन. समजलं समजलं ते घ्या. बस तू. असे म्हणून सावकार आत उठून गेला. थोड्याच वेळात सावकार बाहेर आला होता. त्याच्या हातात नोटा होत्या. त्या तेग्याच्या समोर टाकीत म्हणाला, घे हे पैसे. 300 आहेत बघ. सावकार, नाही तेग्या, एवढेच आहेत माझ्याजवळ. ते घे आणि जा तू. तुझे दागिने पण घेऊन जा. पण तेग्या, शेवटचं सांगतो, ह्या उपर माझ्याकडं काही मागू नकोस. ये, राहा, जेव, पण मला संकटात घालू नकोस. तेग्याला ते खरे वाटेना. थरथरत्या हाताने त्याने त्या नोटा उचलल्या. नाही सावकार, परत खोड्यात टाकायचा नाही मी तुम्हासनी. माझी येळ काढलंसा. उपकार फिटायचं नाहीत तुमचं. कवा बी हाक मारा. जीवात जीव असतोवर कुठं बी असलो तरी येईन मी. तेग्या, जा तू आता. नाहीतर गावाला पोचायला वेळ होईल तुला. रात्रीचा पाऊस पडविल. वय म्हणत तेग्याने ते सर्व दागिने परत धोतराच्या शेवात बांधले आणि नीट शेव होऊन तो उठला. येतू सावकार, म्हणताना त्याचा गळा भरून आला होता. तेग्या, सारं कळतंय मला. सावकार म्हणाला, काही सांगू नकोस. जपून जा. वय म्हणत तेग्या सावकाराच्या घराबाहेर पडला. पण त्याची मान वर नव्हती. तसाच खालच्या मानेने तो पावले टाकीत सावकाराच्या वाड्याबाहेर पडला. बाजारात प्रत्येक घरासमोर दिवे लावायला सुरुवात झाली होती. मुले फटाकडे उडवीत होती. तेग्या खाली मान घालून चालला होता. एकदम त्याच्या कानावर हाक आली, तेग्या. तेग्याने वर पाहिले. वाण्याच्या दुकानाला आरास केली होती. वाण्याने कोशाचा पटका बांधला होता. दुकानात माणसांची वर्दळ होती. तेग्याजवळ जाताच वाण्याने त्याच्या हातात पानाचा विडा आणि बर्फीचा छोटा पुडा दिला. त्याच्याकडे पाहत तेग्याने विचारले, कसली पान सुपारी सावकार? भले. अरे, आज 15 ऑगस्ट. 2 वर्ष झाली आपणाला स्वतंत्र होऊन. खरं की नाही? तेग्याने नुसतीच मुंडी हलवली. तो म्हणाला, जातू सावकार, पावसा पाऊस पडल. होय, खरं आहे. वाण्याला रामराम करून तेग्या चालू लागला. विचाराच्या तंद्रीत हातातला पुडा केव्हा खाली पडला हे देखील त्याला समजले नाही. अंधारात काठीचा आधार घेत तो जात होता. दड्डी सोडून तो गावच्या रस्त्याला लागला आणि पाऊस पडायला सुरुवात झाली. गार वारा अंगाला झोंबत होता. झिमझिम पाऊस अंग भिजवीत होता. ह्या पाऊस वाऱ्याला तोंड देत तेग्या तसाच पुढे चालला होता. डोंगराची चढण तेग्या चढत होता. त्याच्या पायाखाली रानपाचोळा चरचरत होता. सारे जंगल पर्णहीन झाल्याने आजूबाजूच्या झाडांची उंची अधिकच भासत होती. ती उघडी बोडकी झाडे भकास वाटत होती. क्वचित कुठेतरी बुंध्यापाशी झुडपांचा हिरवटपणा दिसत होता. सगळे जंगल पांढरे फटफटीत पडले होते. तेग्या डोंगर माथ्यावरच्या वडापाशी आला.
तेवढ्या जंगलात तेवढेच काय ते हिरवेगार झाड दिसत होते. त्या भकास जंगलात ते झाड अंगाशी हिरवटपणा बाळगून एकाकी उभे होते. त्या वडाच्या जरा पुढूनच सरकारी रेस गेली होती. तेग्या त्या रेसेवर आला. डोंगराच्या वरपासून खालपर्यंत गेलेला तो रेसेचा रुंद मोकळा पट्टा तेग्याने न्याहाळला आणि तो रेस उतरू लागला. तेग्या मोठ्या खुशीत होता. गावात जाऊन केव्हा एकदा काळूला भेटतो असे त्याला झाले होते. संध्याकाळी बारीतून गाड्या जाणार होत्या. त्या गाड्यांच्या वर्दीमुळेच तेग्या हुरूपाने ती दरड उतरत होता. पण तो जसजसा रेस उतरू लागला तसतसा त्याचा अस्वस्थपणा वाढू लागला. असे का होत आहे हे त्याला समजत नव्हते. त्याने वर पाहिले तो असंख्य लहान मोठी पाखरे किलबिलाट करीत वेसेवरून जंगल पार करीत होते. तेग्याने काही पावले टाकले असतील नसतील तोच त्याच्या समोरून एक भला मोठा नाग पाल्यातून खसफसत रेस पार करून गेला. पण त्याने एकदाही तेग्याकडे पाहिले नाही. त्याला पाहताच तेग्याच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. तो थोडे अंतर चालून गेला असेल नसेल तोच बाजूच्या जंगलातून आवाज त्याच्या कानावर पडला. तेग्याने मागे वळून पाहिले. तो जंगलातून 10-5 चितळांचा खांडभर वेगाने येत होता. बघता बघता त्याने पुढून मागून रेस ओलांडली आणि दुसऱ्या जंगलात दिसेनासा झाला. तेग्या जागच्या जागी थांबला. त्याने जोराने श्वास घेतला. त्याच्या नाकपुड्या रुंदावल्या. काही क्षण तो तसाच श्वास घेत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर काळजी उमटली. शेजारचे उंच गेलेले मोहाचे झाड पाहून तो त्यावर झरझर चढला. झाडाच्या शेंड्यावर जाऊन त्याने आजूबाजूला पाहिले. पश्चिमेच्या बाजूला जंगलावर दाट धुराचा पट्टा उमटला होता. सूर्य अद्यापही जंगलावरच होता. तेग्याने तेथूनच खाली तगाकडे नजर टाकली. बेरडवाडी अस्पष्ट दिसत होती. तो तसाच भरभर झाडावरून खाली उतरला आणि रेसेतून बेरडवाडीकडे पळत सुटला. तेग्या घराच्या दरवाजात जेव्हा पोहोचला तेव्हा ईश्वरा घराबाहेर जाण्याच्या तयारीत होता. तेग्याला धावत येताना पाहताच तो म्हणाला, "काय र म्हाताऱ्या, कुठं वाघ बिग बघितलास का काय?" "ईश्वरा," धापा टाकीत तो म्हणाला, "गावातली जेवढी बोरं गोळा होतील तेवढी गोळा कर आणि कुऱ्हाडी फरशा काय असल नसल ते संग घ्यायला सांग." "पण कशा पायी र?" "वनवा लागलाय." "मग लाग ना." तेग्या संतापाने ओरडला, "अरे जंगल जळलं तर करशील काय? कशी पोटं भरशीला?" "व्हय, पण माणसांनी कसं होणार हे काम? समद्या जंगलाला वनवा लागलाय म्हणतोस बी आणि भाड्या सांगितलं तसं करतोस का घालू पेकाटात लात?" ईश्वराने एकवार म्हाताऱ्याकडे पाहिले. आणखी काही बोललो तर म्हातारा बोलल्याप्रमाणे केल्याखेरीज राहणार नाही हे ईश्वराने ओळखले आणि तो मुकाट्याने कट्ट्यावरून खाली उतरला. गावच्या रोखाने जाता जाता तो विचार करू लागला. विचाराच्या तंद्रीत तो पावले टाकीत होता. घराची पायरी चढता चढता तेग्याने ईश्वराकडे वळून पाहिले. ईश्वरा हलत डुलत चाललेला पाहताच त्याचा संताप अनावर झाला. तो ओरडला, "अरे असं गाबण्या म्हशीसारखं काय चाललाय लागलास? पळशील का नाही जरा?" ईश्वराने दचकून मागे पाहिले. कट्ट्यावर उभ्या असलेल्या तेग्याकडे पाहताच तो धावत सुटला आणि बघता बघता तो गावात शिरला. तो जेव्हा काळूच्या घरासमोर आला तेव्हा काळू कट्ट्यावर बसून दोर वळीत होता. ईश्वराला पळत येत असलेला पाहून काळूने हातातला पेळ खाली टाकला आणि तो उठून उभा राहिला. तोच ईश्वरा कसाबसा म्हणाला, "काळू काका." "काय र?" "म्हाताऱ्यानं सांगितलंय." ईश्वराला धाप लागली होती. "काय? काय साप? कुठं र? कुणाला डसला बिसला तर नाही?" ईश्वराने नकारार्थी मान हलवली आणि तो कट्ट्यावर बसला. काळूची अधीरता वाढली. ईश्वराकडे बघत तो पुन्हा म्हणाला, "काय झालं र? आग लागली या?" "कुठं?" काळूनं एकदम विचारलं. त्याच्या चेहऱ्यावर काळजीची छटा उमटली. "रानाला." "रानाला?" "व्हय." "मग?" "गावातल्या साऱ्यासनी बोलावलंय म्हाताऱ्यानं. आता तूच सांग काळू काका, अरे जंगलाला लागलेला वनवा कधी कुणाच्या बानं इजावला हाय?" "तेग्यादानं सांगितलंय नव्हं. त्यो बोलला की केल्या बिगार राहणार नाही." "चल तर मग सांगूया समद्यासनी. येळ झाला तर त्यो आणि गाडी देणार." "चल." म्हणत काळूने खाली पडलेला पेळ वाकून उचलला आणि उभ्या उभ्याच तो घरात फेकला. बाहेर पडता पडता ईश्वरा म्हणाला, "समद्यासनी कुऱ्हाडी फरशा घ्यायला सांगितलंय." ते दोघे गावात धावपळ करू लागले. बघता बघता बेरडवाडीत एकच गडबड उडाली.
तेग्याच्या घरासमोर हळूहळू बेरडवाडी जमा होऊ लागली. म्हातारी, कोतारी, तरणी, ताठी, पोरे, बाळे सारी जण जमा झाली. तोपर्यंत तेग्या आतून फरशी घेऊन बाहेर आला. त्याने साऱ्यांच्या वरून नजर फिरवली. प्रत्येकाच्या हातात फरशी, कुऱ्हाड, विळा असे काही ना काही होतेच. साऱ्यांना पुढे घालून काळू ईश्वरासह तेथे आला. काळू तेग्याला म्हणाला, तेग्यादा, कुठंसा मनवा लागलाय? चिगरीवारीला लई भडकलाय. मी आलू तवा तगाच्या वडाजवळ होता. ह्या वारं सुटलंया. बघता बघता रेस गाठल त्यो. जर त्यानं रेस पार केली तर कारभारच सोपला. मग निघूया नव? काळूने विचारले. वय, चला र, चांग भलं. साऱ्यांनी चांग भलं म्हटलं आणि ते जंगलाच्या दिशेने निघाले. सूर्य अद्याप क्षितिजाच्या बराच वर होता. पश्चिमेकडचा वारा घुमाट सुटला होता.